शिवा, तू तर एकदम सुपर हिरो आहेस ग. मम्मा सुपर हिरो बिरो नाही हा, सुपर हिरोईन आहे. नाही नाही पण खरंच तुझं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. आणि बरं का तुम्हाला सगळ्यांना आणखीन एक सरप्राईज आहे. शिवा उद्याचा गुढीपाडवा आपल्या बरोबर साजरा करणार आहे. काय? का पण? का म्हणजे? अरे ती आपल्या घराचा एक सदस्य आहे आता. बघितलं, आता ही घरात राहायला आली. सांगत होतो लांब राहा. माझी चूक आहे. उलट बोलू नको. त्याची गरज नाहीये. मी जाईन खरंच. शिवा तुला काही लागलं ना तर घरातल्या कुठल्याही माणसाला आवाज द्यायचा, लाजायचं नाही. ए संपदा, तिला आपली गेस्ट रूम दाखव. अहो नाही, खरंच त्याची गरज नाहीये. चल ग, चल 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 चल. लाजू नकोस. या रेणुताई पण नाही एक गोष्ट जागेवर आई. ठेवत नाही. तू भाऊंना काही बोलणार नाहीयेस का? कशाबद्दल? अगं असं कोणीही येऊन आपल्या घरात राहू शकतं? अगं बोल ना काहीतरी, मी काहीतरी विचारते ना तुला. तू कोण आहे ती मुलगी? तू ओळखतेस तिला? आणि काय नाव तिचं? वडेवर जे काही असेल. ती कोण आहे, कुठे राहते, काय करते, काहीतरी माहितीये तुला? आणि आई अगं कपडे बघितलेस तिचे? शी. नाही, आजकाल ना देसाई कुटुंबाची काही व्हॅल्यूच राहिली नाहीये. कोणी येतंय, घरी राहतंय, तू कोणाला काहीच बोलत नाहीयेस. कीर्ती जरा शांत हो ग. हे बघ, एक लक्षात घे, ती भाऊंची पाहुणी, त्यांनी तिला घरी आणले, हो की नाही? त्यामुळे तिला घरी राहू देणं, तिची काळजी घेणं, याला माझी मान्यता आहे. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की ती मुलगी मला आवडली. मी माझं काम करेन, फक्त एकच गोष्ट मी लक्षात ठेवेन की ती माझ्या घरच्या गोष्टींमध्ये पडत नाहीये ना, मग ठीक. अगं मग असं तर कुणीही आपल्या घरी येऊन राहू शकतं का? चालणार आहे का तुला? मला ना कळतच नाही लोक आपली लायकी बघून का वागत नाहीत ते. कीर्ती बास. आता मला ना तुझ्या तोंडून एक शब्दही नकोय. कर, तू फक्त मलाच गप्प कर. इथे बाहेरचे लोक घरात येऊन राहतात, त्यांना काहीच बोलू नकोस. उद्या या घराची धर्मशाळा होईल ना, तेव्हा कळेल तुला. कीर्ती बस कर. अगं किती बोलशील? आवर घाल स्वतःला. ती भाऊंची पाहुणी आहे, उद्या राहील, परवा जाईल, एवढंच काय ते. आता मला वाद नकोय. मी वाद घालते? मी वाद घालते? या घराबद्दलची मला वाटणारी काळजी ना तुम्हाला कोणाला दिसतच नाहीये. तिलाच काय, अजून 10-15 जणींना घरात आणा आणि ठेवा त्यांना. मला ना काही बोलायचंच नाहीये. अरे देवा, काय करायचं या मुलीचं? सीताई, पण काही म्हण, आपल्या घरात आजही सगळे सण वार अगदी सागर संगीत साजरे केले जातात. अगं बाई, हट्टच आहे तसा तुझ्या भाऊंचा. त्यांचं म्हणणंच आहे की जग कितीही बदललं तरी आपण आपली पाळंमुळं सोडायची नसतात. त्यामुळे सण कुठलाही असो, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, ते कधीही काम ठेवत नाहीत. हो. आणि त्यांच्या या हट्टामुळेच हेही घरी थांबतात. ते एक बरं झालं. बरं एक. सीताई, पण आपण किती नशीबवान आहोत ना ग. बघ ना, माहेरी पण आपण बहिणी बहिणी म्हणून एकत्र सगळे सण साजरा करायचो, आणि आता इथे जावा जावा म्हणून साजरा करतोय ना. नशीब लागतं असं सासर मिळालं. मला दे ग थोडी. हे ना. अरे लक्ष्मण, हा ए छान झालं रे डेकोरेशन. मस्त झालं ना. एकदम छान. वा, आणि बाहेरचं काय? बाहेर जरा भाऊ एक 10 मिनिटांनी करतो, म्हणजे काय शुभकाळ चालू होईल. हो शुभ का. अरे वा, हे आणलंस का तू? हो. लहानपणी केवढा रडायचंस या बत्ताशांसाठी तू. याच्यासाठी ठीक आहे, मी तुला काही मदत करायची नसेल तर नको करूस. मी करणारच नाहीये. हॅलो गाईज, वेलकम टू आजचा स्पेशल गुढीपाडव्याचा व्लॉग. हाय, आणि आजची आपली स्पेशल गेस्ट आहे सुपर वुमन हा बघ, शिवा. शिवा से हाय. हाय बोला. हाय. ये नोकरी नोकरी पुढे आहे.
तर शिवा बघा आम्हाला आज एवढी मदत करतीये ना, ती आज एवढी मोठी काठी सुद्धा घेऊन आली. बस 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 लवकर. आणि हा बघा आमचा बोरिंग दादा. ऐक ना, तुला सकाळ सकाळ काही चावलंय का? यार हा सगळा व्लॉग खराब करून देतो यार. आई छान सण आहे ना आपल्या घरात आज. सगळे मस्त रेडी झालेत. पण या मुलीकडे बघून तुला विचित्र नाही वाटत आहे? नाही म्हणजे कपडे बघ नाहीचे. हे असले कपडे आपण घरात सुद्धा वापरत नाही. पण ही तर सणासुदीच्या दिवशी हे असले कपडे घालून घरभर फिरते. शी, हिला बघून सगळा मूड स्पॉइल झालाय माझा. अगं नाही म्हणजे मी फक्त सांगितलंय तुला. बाकी काय करायचंय ते कर तू. तूच म्हणत असतेस ना सणासुदीच्या दिवशी छान कपडे घालायचे असतात. मग आता तिला काही बोलणार नाहीयेस का? का तुझे सगळे नियम फक्त माझ्यासाठीच असतात? परत सुरू करू नको आता. काही सणाचा दिवस आहे, खरंच सांगते. आणि मी फक्त माझ्या मुलांना बोलू शकते. शिवा पाहुणी आहे आपल्याकडे. पण मी काय म्हणतो, शिवानी तर चांगले कपडे घातलेत, चांगले दिसत आहेत की तिला. आणि काय चुकीचं आहे त्यात? एक्झॅक्टली मी तेच म्हणते. मला तर ती खूप आवडते हा. म्हणजे एकदम तू कूल अशी डॅशिंग दिसतेस. तेच तर. अरे आता बघ हा, मला असे कुर्ता आणि जॅकेट असं घालायला आवडतं, बरोबर. सीताईला कसं अशी छान साडी नेसायला आवडते, त्यावर नथ घालायला आवडते, हो की नाही? तसं तिला ते आवडतं. सो ज्याला ज्याला जे जे आवडेल ते त्यांना करावं, घालावं. आणि वाईट काय त्यात? आणि ती बिचारी शिवा आपल्या घरातला एक सदस्य असल्याप्रमाणे या सगळ्या सणाची तयारी करते. आणि आपल्या घरातल्या इतर सदस्यांना आत्ता जाग आली आहे सण असल्याची. ताई जागा जाऊ दे ना, तू का विचार करतेय त्याच्याबद्दल? सोडून दे ना. बरं ते सगळं जाऊ दे. उर्मिला कसा दिसतोय मी? खूपच छान. पण अहो वय थोडं जास्त वाटत. ए उर्मिला काय? ए बासा गप्पा आता तुमच्या. गुढी उभारायची चला की चला नाही? चला, या वर्षीची गुढी आपला आशू उभारणार. काय देसाई घराण्याची परंपरा, जबाबदारी आता पुढच्या पिढीवर सोपवली पाहिजे. आणि ते करण्यासाठी आजच्या पेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असणार आहे का लक्ष्मण? वा वा भाऊ, खूपच उत्तम कल्पना आहे. हो चला 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 गाईस, तर आम्ही रेडी आहोत आज गुढी उभारायला. हो. आणि आजचा स्पेशल मान आहे आशू दादाचा. दादा मंकी, तुझे ते सबस्क्रायबर आहेत ना सगळे, त्यांनाही गुढी उभारू द्या आता. अगं चल, हिचं कधी संपतच नाही. चला चला, तिचं सुरूच राहील. चला चला घ्या सगळं हे. सांभाळून रे. हो चला चल, चला. चला. तर हे बघा काय घडतं इथे. सावकाश. ए तो फोन ठेव ग. हॅलो आजी. कशी आहेस ग पोरी? शिवा तुझी लई आठवण येते ग. पहिल्यांदाच गुढी पाडव्याला तू घरात नाहीस. काय करणार आजी आता, काम आहे ना मला. अगं वय, पण असं सणासुदीला काम ठेवते तू ग. अगं आजी तू तू किती काळजी करतेस ग. आता हे बघ, आज सण आहे की नाही छान. हा मग तो खूप आनंदात एकदम भारी साजरा कर. हा हे बघ, ज्यासनी साजरं करायचंय ना ते आनंदान करू दे की. ते करत्याल. मला नाही जमायचं ग शिवा. तुझ्या बिगर नाही करमत मला. आजी मला खूप काम आहे. मी करते तुला नंतर फोन. हा मी ठेवते आता. हा अगं ऐक शिवाला ऐकून. बाय, टाटा. ए भाई, आरामात उडव ना, अंगावर उडते.
काय झालं रे? सावकाश ना. ए भाई, सणासुदीचं कशाला चिडचिड करतोय? हा ना. तसं नाही रे, आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याला सगळं शिवाच्या मर्जीनंच होतं. पण यार आज शिवाच नाहीये. हा ना यार, काल ती एक मेसेज टाकला, त्यानंतर गायब झाली. ती गायबच झाली. अजून पत्ता नाही तिचा कुठे ती. भाई, कुठे असेल शिवा? का प्रॉब्लेम नसेल ना झाला? उद्याच्या रेसला येईल ना ती? ए, अशी कशी नाही येणार? उसको आनाच पडेगा भाई, उसको आनाच पडेगा. ए अरे तुम्ही इथेच बसून आहे, अजून साफसफाई झाली नाही? एक अशी चमाटेल ना. ए, असंच बोलली असते ना शिवा आपल्याला आज. ए मी काय म्हणतो, आपण शिवाला फोन करायचा का? म्हणजे नेमकं कळून तरी काय मॅटर आहे ते आणि ते कुठे आहे ते. हा हा. ए जा तू फोन आण जा. ए तू फोन आण, फोन आण. हाय उचल. काय रे, काय झालं? हा, आणि झाली का तुमची तयारी? पूजा झाली का? शिवा, ते आम्ही करू का इकडे सगळं? पण तू कुठे आहेस यार? तू आली का नाही इकडे? मी ना एका कामात आहे आणि इथे एक जरा किस्साच झालाय. तो ना मी तुम्हाला भेटल्यावर सांगते, म्हणून जरा मला घरापासून लांब राहावं लागतंय. अगं पण शिवा उद्याच्या रेसचं काय? ती करता यावी म्हणून घरापासून लांब राहते. ए शिवा, यार हम लोग बहुत मिस कर रहे यार देखो शिवा. यार शिवा ये ना तू. मला पण तुमची खूप आठवण येते, खरंच येते. शिवा चल. मी तुम्हाला नंतर फोन करते. हा बाय बाय बाय. काय आता करूयात काम. चला. काय झालं आई? कोणाचा फोन होता? काय नाही ग, शिवाचा फोन होता. काय म्हणाली? कशी आहे ती? तिला पण लय वाईट वाटलंय ग. सणासुदीला पोर घरात नाही ती. खरंय तुमचं. त्या पुरणपोळ्या तर इतक्या आवडतात ना. तुमच्या हातची एक पुरणपोळी सोडत नाही ती. आता मिळणार नाहीत तिला. हे बघ, ती आली का नाही का आपण परत करूया बर का. पण ती असली की कसं जरा घर भरल्यासारखं वाटतं. प्रत्येक ठिकाणी पुढे 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 सगळं करायचं असतं तिला. हे मी करते, ते मी करते, सगळ्यात पुढे पुढे. अख्खं घर डोक्यावर घेते पोरगी. नुसतं मोर मोर नाचायचं असतंय बघ तिला. काय ग, काय झालं? तुम्ही असं तोंड का पाडलंय? असं का म्हणून काय विचारतेस? सणासुदीला शिवा आपल्या बरोबर नाहीये. हा, मग शिवा नाहीये म्हणून तुम्हीही सण साजरा करणार नाही आहात का? शिवा नाहीये कारण तिला रेसिंगची हौस होती म्हणून ती गेली रेसिंग करायला. तुला कोणी सांगितलं? सांगायला कशाला पाहिजे? माहितीये मला म्हणून सांगतेय ना. खोटं कारण सांगून गेली असेल. खोटं बोलली असेल तर तांगड्या नाही तोडणार मी तिच्या. वंदे, अगं हिचं काय ऐकतीस आणि तुझं काय? तू खोटं बोलतीस त्या. जाऊ दे ना भैयाजी, कशाला वाद घालते. चल आपण गुढी उभारू. झाली सगळी तयारी? हार घातलास का गुढीला? हो, घातलाय. चला चला. चल. संभाल रे. आणि आशू असं त्याला त्या आपल्या त्या पिलरला हे कर, बांध दोरीने. हो भाऊ, करतो.
सोड. नक्की. आई मला माहिती आहे तुला हे सगळं अजिबात आवडत नाही. फक्त आशूच्या प्रेमापोटी तू गप्प बसलीस हो ना. बरं झालं बाई, थोडक्यातच वाचलं. आशिवा तू नसतीस तर. काय तू नसतीस तर ती आहे त्याच्यामुळेच हे सगळं घडतंय. हा ग, ए ताई, अगं तू का असं बोलतेस? हा, जाऊ दे ना. एक मिनिट, याआधी हे असं झालंय का? मग आत्ताच कसं झालं? ताई यार, जाऊ दे ना. तू दरवेळेस का असं काहीतरी बोलतेस मला कळत नाही. गुढी बघ तिने कशी नीट सावरली. आई मला माहिती आहे तुला हे सगळं अजिबात आवडत नाही. फक्त आशूच्या प्रेमापोटी तू गप्प बसलीस हो ना. असं काही नाहीये. उर्मिला चल ग, आपण पूजा करून घेऊ. चला. शू, आता काय नाही होणार गुढीला. असं कसं होईल? शिवाचा हात लागलाय ना आता. नाही नाही, तुम्ही दोघांनी मिळून तिला सावरलं. आणि जेव्हा माणूस एकोप्यानं काम करतो ना, तेव्हा यश निश्चित असतं. चल रे लक्ष्मण. भाऊ, बोल बोल. मागच्या वर्षी सगळे डॉक्युमेंट आहेत ना ते एका फोल्डर मध्ये केलेत. हा. ते तुम्हाला मेल करतो. गुड गुड, वा वा. हा, हे घे लक्ष्मण. क्या बात आहे. घे बा. वा, आज गुढी उभारली गेली आणि नवीन वर्षाला सुरुवात देखील झाली. लक्ष्मण कामाला लागला. पण एक गोष्ट माझ्या मनाला खटकते. सीता, आपण त्या शिवाबद्दल बोललो ना, अजूनही तुझ्या मनात तेच आहे का? अहो मी शिवाबद्दल नाही बोलत आहे. ती काही एवढी महत्वाची नाहीये माझ्यासाठी. मी दिव्याबद्दल बोलतेय. ती का नाही आली? काय रे आशू, की तू तिला बोलवायचं विसरलास? ती आलीच नाही आज. तू बोलवलं नाहीस का आशू तिला? आई अगं, मी इतकी गडबड होती, ते काम होतं सगळं आणि त्यात मी विसरलो. अरे काय आशू? अशू, तुझं तिचं बोलणं नाही झालं? अहो भाऊ, मी माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच बोललो नाहीये. म्हणजे माझ्याकडनं राहून गेलं, मी विसरलो नाही. हरकत नाही, आता दिव्याला फोन कर आणि बोलवून घे. म्हणावं जेवायलाच ये. हो. आणि तिला सॉरी म्हण. हॅलो, बोल ना. हाय दिव्या, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हो, तुला पण खूप खूप शुभेच्छा. हे काय ग, मी तुला फोन केला नाही याचा अर्थ तुम्हाला फोन करायचा नाही असं नाहीये. बरे उगाच त्रास देते. बरं ऐक ऐक, घरचे सगळे म्हणतात की गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरी जेवायला आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे तू यावंस. त्यामुळे प्लीज काहीतरी कारण देऊ नकोस आता. नक्की ये. अरे वा,
सगळ्यांनी बोलावलाय म्हणजे नक्कीच काहीतरी साडी किंवा दागिने देणार असतील.